शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्यांच्या समस्या हे आपल्या सर्वांना पण माहीत आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न ह्यामध्ये अनेक जणांचे प्रश्न मांडले. मी सर्व सदस्यांना एवढं प्रामाणिकपणे सांगतो की साधारणतः मुख्यमंत्री महोदयाने जी जाहीर केलेली जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार आज आपण अजून आकडे घेतोय, साधारणतः त्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांच्या वर आणि अजूनही 56 लाख शेतकरी आणि साधारणतः 36,585 कोटी रुपयाची रक्कम इतकी माफी आपण देतोय. अजूनही त्यामध्ये सदस्यांनी पाठीमागं यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे, काही निकषामध्ये काही अटीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांना आपण सगळ्यांनी त्यावेळी सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी, विरोधी सदस्यांनी पण गोष्टी चांगल्या मांडल्या, शेतकऱ्यांविषयी मांडल्या. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं यामध्ये आपण निश्चित प्रकारे यामध्ये बदल करू. यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे, यामध्ये बदल केल्यानंतर कुठल्या गोष्टीमध्ये माझ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल, तो मुख्यमंत्र्यांनी उपसमितीला त्यामध्ये निर्णय घेऊन निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत. आणि आपल्याला परत तुम्ही उद्या म्हणसाल की मुख्यमंत्री म्हटले होते की 30 जून पूर्वी कर्जमाफी दिली जाईल. ही गोष्ट बरोबर आहे, उद्या 30 जून आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपलं हे अधिवेशन चालू आहे. आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करतोय आणि पुरवणी मागण्यामध्येच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर ह्याला मंजुरी दिल्यानंतर आपण राज्यपाल महोदयांच्या सहीला हे आपल्याला कर्जमाफीच्या त्यांची जी आपली योजना आहे ती त्यांच्या सही राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जाईल. आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल. हे पण आपल्या सगळ्या सदस्यांना, आपल्या सर्वांना या बाबतीमध्ये मी सूचित निश्चित प्रकारे करतो. खरं तर मी अध्यक्ष महोदय, मला कधी शेवटी सुरुवात तर केली पाहिजे. सुरुवात केल्यानंतर वडेट्टीवार साहेब त्यातनं आपल्याला काय अडचणी आहेत, त्यातनं शेवटी वडेट्टीवार साहेब 100% तुम्हाला पण शेतकऱ्यांची काळजी आहे, आम्हाला पण शेतकऱ्याची काळजी आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, सुनेत्राबाई पवार आहेत. का हो, त्यांना का दुःख? शेतकऱ्यांना जर कर्जमाफी ज्यादा रक्कम गेली त्यांना काय दुःख आहे, की त्यांना कमी रक्कम गेली त्यांना काय आनंद आहे? ती पण शेवटी शेतकऱ्या, तुम्ही ऐकून घ्या जरा, ऐकून घ्या. त्यामुळं त्यांना पण आम्हाला पण इथं बसलेल्यांना पंकजा ताई सकट सगळ्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे हो. त्यामुळे असं काय होईल विनाकारण असा एखाद्या वेळेस भ्रम केला जातो, तुम्हालाच काळजी आहे ना आम्हाला काळजी नाही. अरे आम्ही पण शेतकऱ्याची लेकरं होतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. या राज्यातील माझ्या अडचणीला शेतकऱ्याला मदत करणं, कर्जमाफीच्या पाठीमागे उभं राहणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री हे निर्णय घेत आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हे पण आजच्या ह्याच्यामुळे तुम्हाला पुरवणी मागण्याच्या टायमाला सांगतो. खरं तर सदस्यांनी अनेक चांगले मुद्दे मांडले. मी तुम्हाला सगळ्यांचीच उत्तरं वगैरे आज करणं सावरकर ओझरतं, परंतु त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल, ज्या सदस्यांनी जे चांगले मुद्दे मांडले त्यामुळे त्या सगळ्या मुद्द्याची आम्ही निश्चित प्रकारे सगळ्यांची नोंद घेतलेली आहे. आणि नोंद घेऊन त्या बाबतीमध्ये त्यातनं काय गोष्टीचा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करतोय. आपल्या सगळ्यांना माहित आहे की मगाशी आमच्या सुधीर भाऊंनी कृषी समृद्धी योजनेच्या बाबतीमध्ये खूप चांगलं मांडलं की आपल्या सगळ्यांना माहित आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये विकास पायाभूत सुविधा किंवा एक शेतकऱ्यांचा विकास झाला, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. त्यासाठी या राज्य सरकारने कृषी समृद्धी योजना ही आणलेली आहे. आणि साधारणतः त्यांचं म्हणणं बरोबर आहे की 5,000 कोटीची आपण घोषणा केलेली आहे. इथं घोषणा केल्यानंतर आपण फक्त ह्या वर्षी 2,000 कोटीची तरतूद केली आहे. भाऊ, मी आपल्या राज्यात राबविल्या जाणाऱ्या अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेविषयी अशा प्रकारचे महत्त्वाचे अशी अपडेट माननीय मंत्री यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनात देण्यात आली. आता यामध्ये लवकरच पात्र जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या याद्या बँकेमार्फत जारी करण्यात येतील आणि जे लाभार्थी पात्र असतील त्यांना आधार प्रमाणीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून एक वेब पोर्टल तयार करण्यात येईल आणि या पोर्टलवरती संपूर्ण डेटा सध्या बँकेच्या माध्यमातून अपलोड करण्याचे काम सध्या चालू आहे. आता यामध्ये जे शेतकरी पात्र असतील त्यांना सुरुवातीला आपल्या जवळचे CSC सेंटर असेल किंवा बँकेत जाऊन KYC म्हणजेच आधार प्रमाणीकरण करावे लागेल आणि त्यांचीच सुरुवातीला म्हणजे त्यांचे आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर 24 ते 48 तासात त्यांना
त्यांच्या अकाउंटवरती हा लाभ दिला जाईल. आता एकंदरीत ही जी योजना आहे याची अंमलबजावणी प्रत्यक्षात 5 जुलैनंतरच होणार असल्याचे आपल्याला या माध्यमातून कळते आहे. आता 5 जुलैनंतर जी आधार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण होणार तर त्यांना तर 24 ते 48 तासात लवकरच त्यांच्या खात्यावरती ही कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर आहे OTS म्हणजे ज्यामध्ये तडजोड प्रकरणे आहेत. ज्यांचे कर्ज हे जास्त आहे त्यांना वन टाईम समझोता म्हणजे एक वेळचा समझोता करून त्यांचे प्रकरणं देखील या माध्यमातून निकाली काढण्यासाठी जिल्हास्तरीय असेल किंवा राज्यस्तरीय असेल वेगवेगळ्या समित्या या कर्जमाफीसाठी नेमण्यात आल्या आहेत आणि या संदर्भात राज्य शासनाने या अगोदर देखील 2दा शासन निर्णय या संदर्भात निर्गमित केले आहे. आता त्यानंतर आहे प्रोत्साहनपर अनुदान. अशी एकंदरीत 3 भागात ही कर्जमाफी योजना लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. यामध्ये जे शेतकरी नियमित कर्ज भरणार आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांनी मागील 2022 ते 25 दरम्यान ज्यांनी रेग्युलर कोणत्याही 2 वर्षात पीक कर्ज भरले असेल, नियमित पीक कर्ज भरणारे शेतकरी त्यांना देखील या माध्यमातून 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर जे शासनाने ही कर्जमाफी योजना जारी केली आणि ही कर्जमाफी योजना जारी करत असताना यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2019च्या कर्जमाफीचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता त्यांना देखील या कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आले होते आणि आता त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी यामध्ये थोडीशी लवचिक भूमिका घेत यामध्ये निर्णय घेतला आहे की जे 2019 मधले शेतकरी आहेत त्यांनी कर्ज घेतले आहे त्यांना देखील 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. परंतु आपल्याला माहीत असेल या कर्जमाफीच्या निर्णयाविषयी ज्यावेळेस शासन निर्णय काढला आहे त्यामध्ये सविस्तर उल्लेख आहे की आपण ज्यावेळेस थकीत आपलं मूळ कर्ज आणि थकबाकी याच्यासह ज्यावेळेस आपलं पूर्ण कर्ज भरसाल त्याचनंतर प्रोत्साहनपर अनुदान हे त्या कर्ज खात्यावरती वर्ग करण्यात येईल. त्या शेतकऱ्यांना त्या संबंधीचा लाभ दिला जाणार आहे. अशा प्रकारे कर्जमाफीविषयी एकंदरीत जेव्हा लेटेस्ट अपडेट येईल त्याची देखील माहिती आपण घेणार आहोत. त्यासाठी चला आणि हो कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे कर्ज माफ झाले आहे का किंवा कर्जमाफीच्या या योजनेमध्ये तुम्ही पात्र असणार आहे का याविषयी देखील कमेंटमध्ये माहिती द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला धन्यवाद.